वळूयात पुढच्या बातमीकडे। पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू झालेला अशी बातमी आपण ऐकली। तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे असा स्थानिकांनी आरोप केलेला आहे। काल घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील दक्षता पोलीस सोसायटी समोर असलेल्या एका जुन्या पाण्याच्या टाकीला असलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका 8 वर्षीय सचिन वर्मा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। मात्र वारंवार तक्रारी करूनही या पाण्याच्या टाकीवर प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। आता हे भिंत पडल्यामुळे काय तर मुलं येतात इथं खेळतात। काल घटना घडली अशी पुन्हा घटना घडू नये म्हणून हे जे पाण्याच्या टाकीचं जे असं डीप आहे हे आपल्या मार्फतीने मी म्हाडाला विनंती करेल। म्हाडाची लँड आहे तर त्यांनी हे पूर्ण बुजून टाकावं आणि पुन्हा दुर्घटना घडू नये याची त्यांनी दक्षता घ्यावी। आणि काल जी गुन्हा दाखल झाला आहे तो झालेला आहे, पण याच्यामध्ये म्हाडा पण तेवढीच दोषी आहेत। जर म्हाडाने वेळेवरती जर हे टाकी बुजवली नसती तर काल त्या बालकाचा मृत्यू झाला नसता। तर आपल्या मार्फतीने मी विनंती करेल की हे जे आहे खड्डे हे बुजवावे आणि पुन्हा ही घटना घडू नये याची म्हाडाने दक्षता घ्यावी। मुलगा शाळेत येत होता म्हणून तो आला गेला, हां मग त्याला कारवाई करा आणि ते खड्डा बंद झाला असता तर नाही पडला असता। आज यांचा गेला, काल दुसरा कोणाचा पोरगा गेला तर मग त्याची कारवाई करा आणि त्याची पुढे वाढवा। त्याची ते बंद करायला पाहिजे ना, मग खड्डा ते बंद करायला पाहिजे। वो बंद करना चाहिए क्योंकि आज इनका बच्चा गिरा है, कल किसी और का बच्चा गिरेगा, ऐसा हम लोग को नहीं चाहिए। वो बंद करना है तो करना ही है बंद। जो वहाँ पे लोग रहते हैं ना, बिल्डर का है वो टाकी, उसको बंद करना ही है। हम लोग को न्याय चाहिए बस। हम लोग को फ़ोन आया था, वहाँ पे एक आंटी है यहाँ पे रहती है, वो वहाँ पे खड़े थे, उनने देखे और मुझे फ़ोन आया था तो मुझे पता चला कि हमारा बच्चा वहाँ पे गिरा है। हम लोग को भी नहीं पता था ये बात। मुझे 7 बजे कुछ फ़ोन आया था कि उसका मृत्यू हो चुका है। तिथल्या रहिवाशांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। काल घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये एका शाळेच्या विद्यार्थ्याचा पाण्याच्या टाकीमध्ये पडून मृत्यू झाला। आपण सध्या त्याच ठिकाणी आपण पाहू शकतो, माझ्या बाजूला आपण पाहू शकतो जी पाण्याची टाकी आहे, या पाण्याच्या टाकीमध्ये पडून एका शाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। मात्र ही पडीक टाकी असल्यामुळे जो विद्यार्थी आहे खेळता खेळता या पाण्याच्या टाकीमध्ये पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या पाण्याच्या टाकीवर जे आहे महानगरपालिका असेल किंवा म्हाडाचे अधिकारी असतील हे कारवाई का नाही करत असा आरोप येथील काही नागरिक आहेत ते करतायत। आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील काही नागरिक आपण यांच्याकडून जाणून घेणार की नक्की हा अपघात झाला कसा आणि कशा प्रकारे त्या मुलाचा मृत्यू झालाय। काय सांगाल आपण, एक शाळेच्या विद्यार्थ्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला आणि पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालाय, कशा प्रकारे काय सांगाल? सदरची ही जागा ही RG रिझर्व जागा आहे आणि या जागेचा शांतीसागर सोसायटी आणि घाटकोपर दक्षता पोलीस सोसायटी यांचा जागेचा वाद आहे। वाद म्हणजे वाद नाही, ही रिझर्व जागा असल्यामुळे या जागेवरती 93 पासून या संरक्षण भिंत होती अशी पूर्ण। ही संरक्षण भिंत याप्रमाणे होती तर ती हे शांतीसागरचे शिंगाडे आणि त्यांचे सहकारी यांनी ती तोडली होती। तर त्याबद्दल आम्ही माननीय DCP साहेब यांना कंप्लेंट केली होती। DCP साहेबांकडे आमची तक्रारही केली होती। त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जागा आहे हे तशीच असू द्या। त्यानंतर परत त्या शिंगाड्यांना काय झालं काय माहिती, त्यांनी येऊन हे तोडायचं चालू केलं आणि त्यामुळे हा अनाहक एका मालकाचा बळी गेलेला आहे। ही जर भिंत असती तर ही संरक्षण भिंत असती तो मुलगा इथे आतमध्ये येऊ शकला नसता आणि त्याचा मृत्यू झाला नसता। नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केलं असता ह्याच अपघात प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राजू बारोटचा अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।